नमस्कार मित्रांनो. आपला शेजारील देश पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. फक्त म्हणण्यासाठी पाकिस्तानमध्ये निवडणुका होतात आणि तेथील सरकार संसद चालवते असं दाखवलं जातं. परंतु मुळात पाकिस्तानमध्ये लष्करी सत्ता आहे आणि लष्कर प्रमुख जे म्हणतात त्याच पद्धतीनं तेथील सरकार चालत असतं. अफगाणिस्तानच्या मीडियानं एक दावा केला आहे की काही दिवसापूर्वी इम्रान खान यांची हत्या झाली आहे. मागील जवळपास 2 वर्षापासून इम्रान खान हे रावळपिंडी येथील जेलमध्ये कैद होते. पाकिस्तानमधील विरोधी पार्टी PTI या मेन पार्टीचे ते नेते होते. त्या पार्टीचे ते पक्षप्रमुख देखील होते. कुठलीही अधिसूचना न देता त्यांना क्षुल्लक कारणावरून पकडण्यात आलं आणि जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांच्या पक्षाचे व त्यांचे समर्थक व PTI या तिचे काही लोक त्यांना वारंवार भेटत असत. त्यांना सोडण्यात यावं अशी याचना पाकिस्तान सरकारकडे करत असत. त्यांच्या 3 बहिणी नुरीन, आसमा आणि उलिमा या अधूनमधून त्यांना जेलमध्ये भेटण्यात जात असत. परंतु मागील जवळपास 2 ते 3 आठवड्यापासून त्यांना कोणालाही भेटू दिलं नाही. इव्हन सिस्टरना देखील तेथे जाऊ दिलं नाही किंवा त्यांना भेटू दिलं नाही. यातच अफगाणी मीडियाने असा दावा केलाय की 17 दिवसापूर्वी इम्रान खान यांची हत्या झाली आहे. यांची हत्या होऊन त्याचा मृतदेह देखील बाहेर कुठेतरी दफन केला आहे. मित्रांनो, इम्रान खान हे एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, त्याचबरोबर PTIचे एक धडाडीचे नेते आहेत. पाकिस्तान सरकारला किंवा पाकिस्तानला एक चांगली वाट दाखवणारा नेता इतिहासामध्ये भेटला होता. तो म्हणजे इम्रान खान. भारतासंबंधीचे संबंध बिघडून नाही तर भारतासोबत मैत्री करून आपलं कल्याण आहे या विचारसरणीचा नेता हा म्हणजे इम्रान खान. मित्रांनो, इम्रान खान यांनी भारतासंबंधीचे संबंध शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्याचबरोबर जगातला सर्वात मोठा खेळाडू अमेरिकेला देखील हे रुचलं नाही. अमेरिकेने CIA ऍक्टिव्ह करून त्यांना पदावरून काढण्यात आलं आणि पदावरून काढल्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये त्यांच्यावर अतोनात छळ होत होता याच्या बातम्या देखील बाहेर प्रसारित होत होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना HIV ची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार देखील झाला आहे अशा पद्धतीच्या बातम्या देखील मध्यंतरी चालल्या होत्या. PTI पक्षाने, त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांच्या बहिणींनी पाकिस्तान सरकारला वेळोवेळी याचना केली की यांना सोडण्यात यावं. परंतु आसिफ मुनीर या डिक्टेटरने कधीही त्यांना बाहेर काढण्याचा विचार केला नाही किंवा त्यांना बाहेर काढण्यास त्यांना मदत केली नाही. मित्रांनो, अधूनमधून 1-2 आठवड्याला त्यांच्या बहिणी, त्यांच्या पक्षाची माणसं ही त्यांना भेटत होती. परंतु मागील जवळपास 17 दिवसापासून हे सर्व बंद आहे. त्यामुळे हे जे काही अफगाणी मीडियाने दावा केला आहे हा दावा सध्या तरी खरा म्हणावा लागेल. इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झाली आहे हे देखील खरं म्हणावं लागेल. सूत्राच्या माहितीनुसार त्यांना जेलमध्ये विष देऊन मारला आहे असं सांगण्यात येत आहे. जेलमध्ये त्यांचा अतोनात छळ देखील झाला होता. इम्रान खान हे पाकिस्तानला एका वेगळ्या वाटेवर नेण्याचा विचार करत होते, परंतु या सर्व गोष्टी झाल्या नाहीत आणि या चांगल्या नेत्याचा आणि आपल्या शेजारी देश जो पाकिस्तान आहे, जो कायमस्वरूपी भारतासोबत वेगळ्या स्वरूपामध्ये येत असतो, त्या पाकिस्तानला भारतासोबत मैत्री केल्यास किती चांगलं होईल हा सांगणारा नेता म्हणजे इम्रान खान. इम्रान खान खूप गोष्टीमुळे चर्चेत राहिले. क्रिकेटमुळे चर्चेत राहिले. एक चांगला क्रिकेटपटू, त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वर्ल्ड कप देखील जिंकला होता. इम्रान खान या त्यांच्या लग्नामुळे आणि त्यांच्या अफेअर्समुळे देखील चर्चेमध्ये राहिले होते. त्यांच्या 4 बायका आणि बरेच अफेअर्स झाले होते. त्यांचे कुटुंब सध्या आउट ऑफ पाकिस्तान असून आपल्या व्हिडिओमधून त्यांना श्रद्धांजली देऊया. धन्यवाद.